क्रमांक 4 आपला विषय आहे. अहंकारपूर्ण भाषण का सोडले पाहिजे, हा आपला विषय आहे. आणि ह्या विषयातला मुद्दा क्रमांक 4 लिहा. अहंकार भाषणामुळे देवाचा महिमा चोरला जातो किंवा अहंकार भाषणामुळे देवाचे जे गौरव आहे ते चोरले जातात. लिहून घ्या. ज्या वेळेला व्यक्ती अहंकार पूर्ण भाषण करतो त्यावेळेला तो देवाचा महिमा किंवा देवाचं गौरव जे आहे ते चोरत आहे. आणि आज ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. ज्या वेळेला एक व्यक्ती हा अहंकार पूर्ण संभाषण करतो, गर्वाने भरलेल्या गोष्टी बोलतो, त्या वेळेला त्याच्या त्या गर्वाने भरलेल्या गोष्टीमुळे तो देवाचं जे काही गौरव आहे, देवाचा जो काही महिमा आहे तो चोरत आहे किंवा तो स्वतःला घेत आहे. आणि हा मुद्दा समजण्यासाठी आपण येशायाचं पुस्तक 42वा अध्याय आणि त्याचं 2 जे वचन आहे, 8 वचन, माफ करा, येशायाचं पुस्तक 42वा अध्याय आणि वचन 8 यावेळेला आपण काढूया. आणि आत्म्याच्या प्रेरणेने येशाया त्या ठिकाणी देवाच्या गौरवासंबंधात काही महत्वाच्या गोष्टी बोलताना आपल्याला दिसून येतो. आणि पहा त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे. की परमेश्वर आहे हे माझे नाम आहे. मी आपले गौरव दुसऱ्यास देऊ देणार नाही. मी आपली प्रशंसा मूर्तींना प्राप्त होऊ देणार नाही. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वराचा जो सेवक आहे येशया, आत्म्याच्या प्रेरणेने ह्या ठिकाणी आपल्याला त्याच्या पुस्तकातून हे सांगताना दिसून येत आहे येशया की जे गौरव देवाचा आहे, जो महिमा देवाचा आहे, तो मुळीच दुसऱ्यांना जो आहे देव घेऊ देत नाही. आणि कशा प्रकारे देवाचं गौरव, कशा प्रकारे देवाचा जो महिमा आहे हा आज लोक गर्वाने भरलेल्या गोष्टी बोलून, अहंकार पूर्ण संभाषण करून आज घेत आहे, हे आपल्याला सगळीकडे पाहायला भेटतं. आणि ज्या वेळेला एखादा व्यक्ती हा गर्वाने भरलेल्या गोष्टी बोलतो त्यावेळेला त्याचं ते गर्वाने भरलेलं संभाषण, त्याचं ते गर्वाने भरलेलं जे काही बोलणं आहे हे देवाला मुळीच आवडत नाही. आणि ज्या वेळेला एखादा व्यक्ती अशा प्रकारे बोलू लागतो त्यावेळेला तो परमेश्वराचा जे काही महिमा आहे, परमेश्वराचं जे काही गौरव आहे ते तो स्वतः जे आहे ते घेत असतो. आणि पवित्र शास्त्र ज्यावेळेला आपण वाचतो त्यावेळेला आपल्याला पाहायला भेटतं की एक व्यक्ती जो आहे त्याने देवाचं गौरव देवाला न देता, देवाचा महिमा देवाला न देता, त्याने अहंकारपूर्ण संभाषण करून देवाचं जे काही गौरव आहे ते स्वतः घेतलं. त्याने गर्वाने भरलेलं जे काही संभाषण आहे ते करून देवाचा जो काही महिमा आहे तो स्वतः घेतला. आणि अशा प्रकारे त्याने केल्या असल्या कारणामुळे त्याच्यावरती देवाचा जो काही क्रोध आहे किंवा जी काही शिक्षा आहे त्याचा सामना तिला करावा लागला किंवा देवाचा क्रोध जो आहे त्याच्यावरती आला. आणि बघा, हा व्यक्ती आपल्याला प्रेषणाचं पुस्तक 12वा अध्याय आणि वचन 23 मध्ये पाहायला भेटतो. आणि बघा, प्रेषणाचं पुस्तक 12वा अध्याय आणि वचन 23 मध्ये कशा प्रकारे ह्या व्यक्तीने देवाचं जे गौरव आहे, देवाचा जो महिमा आहे हा अहंकार पूर्ण भाषण करून किंवा गर्वाने भरलेलं संभाषण करून स्वतः घेतलं. आणि तसं ते घेतलं असलं कारण त्याच्यावरती कशा प्रकारचे परिणामाला त्याला सामोरं झालेला. बघा वचन काय सांगितलंय त्या ठिकाणी. त्याने देवाचा गौरव केला नाही म्हणून तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला. व्हेरी गुड. बघा, त्याने ह्या ठिकाणी देवाचं गौरव जे आहे ते केलं नाही. त्याने या ठिकाणी देवाचा महिमा जो आहे तो केला नाही. आणि हा जो हेरोद आहे ह्याने स्वतः त्या ठिकाणी, बघा वचन वाचा, आपण वचन कोणीतरी वाचा, वचन 21 आणि 22 वाचा. नंतर नेमलेल्या दिवशी हेरोद राजवस्त्रे घालून आसनावर बसला आणि जमलेल्या लोकांपुढे भाषण करू लागला. तेव्हा लोक गजर करून बोलले, ही देववाणी आहे.
मनुष्यवाणी नव्हे. हा, बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की ज्या गोष्टी परमेश्वर देवाच्या आहेत, ज्या गोष्टी परमेश्वर देवाला दिल्या गेल्या पाहिजेत, त्या गोष्टी ह्या ठिकाणी एक जबाबदार व्यक्ती हेरोद जो आहे ना, वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगते की तो राजा होता आणि राजवस्त्र घालून तो ज्या वेळेला आपल्या आसनावरती बसला, लक्ष द्या, एक जबाबदार व्यक्ती ज्या वेळेला अहंकारपूर्ण संभाषण करतो, एक जबाबदार व्यक्ती ज्या वेळेला गर्वाने भरलेल्या गोष्टी बोलतो, त्यावेळेला तो व्यक्ती देवाचं जे काही गौरव आहे, देवाचा जो काही महिमा आहे, ते तो चोरत असतो किंवा ते तो घेत असतो. आणि देवाला मुळीच त्याचं गौरव हे दुसऱ्यांना दिलेलं आवडत नाही किंवा दुसऱ्यांनी घेतलेलं आवडत नाही. लक्ष द्या, कारण ज्या वेळेला पवित्र शास्त्र आपण वाचतो त्यावेळेला वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं. बघा, कोणीतरी निर्गम याचा 20वा अध्याय आपण काढूया. निर्गम याचा 20वा अध्याय आपण काढू आणि निर्गम याच्या 20व्या अध्यायातून आपण वचन 5चा ब भाग वाचणार आहोत. वचन 5चा ब भाग वाचा. कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे, जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन करतो. व्हेरी गुड. बघा, परमेश्वर देव म्हणत आहे, कारण मी ईर्ष्यावान देव आहे. लक्ष द्या, ज्या वेळेला गर्वाने भरलेल्या गोष्टी, अहंकाराने भरलेल्या गोष्टी ज्यावेळेस माणूस करू लागतो, त्यावेळेला तो माणूस परमेश्वराचं गौरव परमेश्वराला देण्याऐवजी, परमेश्वराची महिमा परमेश्वराला देण्याऐवजी तो स्वतः घेत असतो. आणि म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की हेरोदाने देखील तेच केलं. आणि त्याने जर परमेश्वराचं महिमा, परमेश्वराचं गौरव परमेश्वराला जर दिलं असतं, तर त्याच्यावरती मुळीच जो आहे स्वर्गाचा जो काही हात आहे तो आला नसता, त्याला तडाखा जो भेटला नसता. बघा, वचन ज्यावेळेला आपण वाचतो ना, वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे हे सांगण्यात आलेलं आहे की स्वर्गदूताने तत्क्षणी त्याच्यावरती प्रहार केला, त्याला शिक्षा केली. आणि पहा, वचन सांगतं की तो त्या ठिकाणी किडे पडून मेला. म्हणजे गर्वाने भरलेलं जे काही संभाषण आहे, अभिमानाने भरलेलं जे काही संभाषण आहे, ते मुळीच देवाला आवडत नाही. आणि त्यातल्या त्यात एका जबाबदार व्यक्तीने ते करावं हे तर मुळीच आवडत नाही. देवाचं गौरव हे देवाला देणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आपण देवाचे लेकरं या नात्याने, आपण एक जबाबदार व्यक्ती या नात्याने ह्या गोष्टी समजणं फार गरजेचं आहे की आपल्याला मुळीच गर्वाने किंवा अहंकाराने भरलेल्या काही गोष्टी आहे त्या बोलण्यापासून सावध राहायचं आहे. त्या आपण बोलल्या पाहिजे नाही किंवा आपण या गोष्टींपासून दूर जे आहे राहायला पाहिजे. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. 6वा मुद्दा क्रमांक 6 लिहा. अहंकारपूर्ण भाषणामुळे आत्मिक वाढ खुंटते. ज्या वेळेला एखादा व्यक्ती हा गर्वाचं भाषण करू लागतो, ज्या वेळेला एखादा व्यक्ती हा अहंकाराने भरलेल्या गोष्टी बोलू लागतो, त्यावेळेला त्या व्यक्तीची आत्मिक जी काही वाढ आहे ती थांबून जाते. त्या ठिकाणी होण्याची त्याची आत्मिक वाढ थांबत नाही. आणि आज देवाच्या राज्यामध्ये अनेक लोकांची आत्मिक वाढ थांबण्याचं मागचं कारण जर काय आहे एक, तर ते हे आहे, त्यांनी केलेलं अहंकारपूर्ण भाषण, त्यांनी केलेलं गर्वाने भरलेलं भाषण. त्यामुळे त्यांची जी काही आत्मिक वाढ आहे ती थांबली आहे. आणि आत्मिक वाढ ही थांबण्याच्या मागची कारण ही आपण ह्या विषयातून शिकत आहोत. त्यातलं एक कारण हे आहे की त्यांनी काय केलं माहिती का, गर्वाने बोलायला सुरुवात केली. आणि ज्या वेळेला आपण गलतीकरचं पत्र 6वा अध्याय आणि वचन 3 वाचतो, तर गलती येथील मंडळीला आत्म्याच्या प्रेरणेने संत पौल पत्र लिहित असताना तो त्यांना काही महत्वाच्या गोष्टी सांगत आहे ज्या त्यांनी करू नये, आणि त्या जर त्यांनी केल्या
तर त्यांची आत्मिक वाढ जी आहे ती होण्याची थांबून जाईल. बघा वचन काय सांगत आहे, तिसरं वचन वाचा, कोणतरी 6वा अध्याय 3रं वचन. कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहोत अशी कल्पना करणारा स्वतःला फसवतो. हा बघा, आपण कोणीही नसता, आपण कोणीतरी आहोत अशा प्रकारची समज करून घेऊन आपण आपल्या स्वतःला जे आहे ते फसवत असतो. आणि आज अनेकांनी गर्वाने भरलेल्या गोष्टींच्या साहाय्याने आपण कोणीतरी आहोत अशा प्रकारचं संभाषण करून त्याने आपल्या स्वतःलाच काय केलं होते का, फसवलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये आपण अनेक वेळा अशा प्रकारच्या गोष्टी बोलून आपण आपल्या स्वतःला काहीतरी इतरांना मी अमुक अमुक आहे असं दाखवण्याचा प्रयत्न अहंकाराच्या साहाय्याने किंवा गर्वाच्या साहाय्याने करत असतो. पण अहंकार काही कामाचे नाही, गर्व जो आहे तो काही कामाचा नाही. कारण अहंकार आणि गर्व ज्या वेळेला आपल्या जीवनातून काम करू लागतो त्यावेळेला आपले नाते हे लोकांसोबत मजबूत होण्याऐवजी आपलं जे नातं आहे हे लोकांसोबत कमकुवत होऊन जातं. आणि आपल्यात असलेला जो काही गर्व आहे तो जास्तीत जास्त लोकांना दुखवत जातो. आणि एक वेळ असा येतो की आपल्या जीवनामध्ये आपल्याला कळतं की आपण खऱ्या अर्थाने काहीच नाही. आपल्या जीवनामध्ये आपल्याला एक वेळ असा सामना करावा लागतो अशा वेळेचा की तिथे आपल्याला कळतं की आपण काही नाही. अशाच प्रकारचे लोक हे प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये 3ऱ्या अध्यायाच्या 17व्या वचनामध्ये पाहायला भेटतात. आणि त्यांना अतिशय स्पष्टपणे त्यांच्या श्रीमंतीचा जो काही गर्व आहे तो आलेला आपल्याला पाहायला भेटतो. त्यांना अहंकार जो आहे त्यांच्या श्रीमंतीचा आलेला जो आहे आपल्याला पाहायला भेटतो. आणि बघा तिथे वचन काय म्हणत आहे, कोणीतरी 3रा अध्याय आणि 17 वचन काय म्हणत आहे, मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा वागडा आहेस हे तुला कळत नाही. बघा, हे जे लाउदिकियाचे मंडळीचे लोक आहे हे म्हणत आहे की मी श्रीमंत आहे, हे म्हणत आहे की मी धन मिळवलं आहे, हे म्हणत आहे की मला काही उणं नाहीये. पण खऱ्या अर्थाने देवाच्या दृष्टिकोनातून त्यांची परिस्थिती काय होती हे त्यांना त्या ठिकाणी विदित करण्यात आलं. लक्ष द्या, अनेक वेळा आपण गर्वाने भरलेल्या गोष्टींच्या द्वारे, अहंकाराने भरलेल्या गोष्टींच्या द्वारे लोकांना हे दाखवण्याचा प्रयत्न करतो की मी काहीतरी आहे. पण खऱ्या अर्थाने देवाच्या दृष्टिकोनातून जर आपल्याकडे देवाने बघितलं किंवा आपण आपल्या स्वतःकडे बघितलं तर आपल्याला हे कळतं की आपण कष्टी आहोत, आपण दीन आहोत, आपण दरिद्री आहोत, आपण आंधळे आहोत, आपण उघडे वागडे आहोत. आपल्याला पाहिजे तसं कळत नाही. गर्व, अहंकार आपली जी काही आत्मिक नेत्र आहे ती आंधळे करून टाकतो. गर्व, अहंकार आपली जी काही आत्मिक नेत्र आहे ती आंधळे करून टाकतो. आणि म्हणून तर कुठेतरी आपल्या जीवनामध्ये आपण आंधळ्या अवस्थेमध्ये गर्वाच्या गोष्टी ज्या आहेत ते बोलू लागतो. आणि त्या गर्वाच्या गोष्टी आपल्याला खऱ्या अर्थाने काय करत असतात तर आतून पोकळ करत असतात. आपल्याला त्या गर्वाच्या गोष्टी जर खऱ्या अर्थाने काय करत असतात तर आपल्या जीवनामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये जे काही डॅमेजेस आहे, नुकसान आहे ते घेऊन येत असतात. आणि म्हणून कधीही गर्वाने जे आहे आपण लोकांबरोबर संभाषण जे आहे ते करू नये. ज्या वेळेला मी मागे देखील तुम्हाला सांगितलं की लिस्ट तयार करा, मला माहिती नाही तुम्ही केली की नाही केली म्हणून, मी तुम्हाला होमवर्क दिला होता की लिस्ट तयार करा, तुमच्याकडे जे जे आहे त्याची लिस्ट तयार करा. आणि त्याची लिस्ट तयार केल्यानंतर तुम्ही पहा की तुमच्याकडे जे आहे काय ते समोरच्या व्यक्तीकडे आहे का. आणि जर ते समोरच्या व्यक्तीकडे नाहीये पण तुमच्याकडे आहे तर ते केवळ आणि केवळ देवाने तुम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही देवाला काय केलं पाहिजे, त्याचे श्रेय दिलं पाहिजे, देवाला त्याचं गौरव जे आहे ते दिलं पाहिजे.
ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या मेहनतीने केलेलं आहे, किंवा तुमच्या ठाई असलेल्या ज्ञानाने, शिक्षणाने, किंवा अनेक इतर गोष्टींच्या द्वारे तुम्हाला ते प्राप्त झालेल्या अशा प्रकारच्या गोष्टी, अशा प्रकारचे विचार जेव्हा तुम्ही करतात, त्यावेळेला तुम्ही देवाला बाजूला करत असतात आणि स्वतः तुम्ही त्या ठिकाणी स्वतःला श्रेय देत असतात, स्वतःला त्याचं गौरव देत असतात. लक्ष द्या, आज जे काही तुमच्याकडे आहे, जे काही आपल्याकडे आहे, हे देवाची आपल्यावर झालेली दया आहे म्हणून आहे. आज जस्ट मी घरी क्लासमधून येत असता मला वाटलं की लेकरांना थोडस काहीतरी खायला घ्या, आणि ज्या वेळेला मी त्या भक्ताच्या दुकानाजवळ मी थांबलो, गर्दी होती तिथं, आणि त्या बाबांना म्हटलं की बाबा मला 50 रुपयाचा भत्ता द्या. आणि ते एकदम दबक्या आवाजामध्ये मला बोलले की सर, तुम्हाला काही कळालं का, तुम्हाला काही समजलं का? त्यांना म्हटलं काही नाही समजलं. ते म्हटले की ज्या नातूची तुम्ही विचारपूस करत होता माझ्या, तो नातू एक्सपायर झाला. ज्या माझ्या नातूची तुम्ही रोज क्लासहून येताना विचारपूस करायची, तुमचा नातू बरा आहे का, नाशिकला ऍडमिट आहे, तो नातू एक्सपायर झाला. लक्ष द्या, त्या ठिकाणी मला राहवलं नाही. मी त्या भक्ताच्या गाडीच्या जवळ गेलो, आणि जस्ट त्यांना जवळ घेतलं, ते फूट फूट रडायला लागले. ते एक छोटस लहान लेकरू, ज्याला डबल न्यूमोनिया झाला आणि त्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं होतं. तुम्हाला माहिती आहे का चर्च, त्या लेकराची रोज येता जाता मी विचारपूस करायची. आज ती गोष्ट जेव्हा ऐकली, त्यावेळेला मनाला फार हळहळ वाटलं, फार म्हणजे फार हळहळ वाटलं. लक्ष द्या, आज आपल्याकडे जे काही आहे ना, त्याविषयी मुळीच गर्व करू नका, घमंड करू नका. लिस्ट तयार करा, आणि त्या लिस्टवर हात ठेवून म्हणा की ह्या सर्व गोष्टी देवाने मला दिलेल्या आहे, या मी माझ्या स्वतःच्या शक्तीने, ज्ञानाने, बुद्धीने, अक्कल विचाराने, नातेवाईकांच्या सहाय्याने मिळवलेलं नाही. बोला, देव खऱ्या अर्थाने तुम्हाला आशीर्वाद करायला सुरू करेल. खऱ्या अर्थाने देव तुम्हाला आशीर्वाद द्यायला सुरुवात करेल. तुम्हाला माहिती का, वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला काय सांगतं माहिती का, ज्या वेळेला आपण अहंकारपूर्ण गोष्टी बोलतो ना, त्यावेळेला आपण देवाला बाजूला करतो, आणि देवाचं श्रेय आपण आपल्या स्वतःला देत असतो. आपण एखादं चांगलं केलं, आपण ते दिवस उचलून देतो. विसरला का, मी तुझं चांगलं केलं तर, मी तुला मदत केली म्हणून असं झालं, मी तुला ऐकलं. अनेक वेळा आपण या गोष्टी बोलतो, अनेक वेळा ह्या गोष्टी बोलतो आपण, आणि ह्या गोष्टी बोलण्यासारख्या नाही. देवाने तुम्हाला त्या ठिकाणी योग्यता दिली त्या गोष्टी करण्यासाठी, म्हणून ते झालेलं आहे. नाहीतर तुमच्या आमच्या ठाई योग्यता नव्हती. आपण इतरांना मदत करावी, आपण इतरांची काळजी घ्यावी, आपण इतरांना उंच करा, आपल्यात ती योग्यता नाही. आपण माती आहोत. हो, देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगतं. बघा, कोणीतरी स्तोत्र संहिता 103 कोणीतरी काढा, आपलं आयुष्य काय आहे बघा. स्तोत्र संहिता 103 कोणीतरी काढा, आणि स्तोत्र संहिता 103 मध्ये आपण वाचणार आहोत. कोणीतरी मला वाचण्यासाठी मदत करा. थँक्यू जीसस. ओके, 14 आणि 15 बघा, 14 आणि 15 वचन. कारण तो आमची प्रकृती जाणतो, आम्ही केवळ माती आहोत हे तो आठवतो. मानवांप्रमाणे आयुष्य गवतासारखे आहे, वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो. येस, पुढे तर वाचा. वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते, आणि त्याचा त्या ठिकाणाशी पुन्हा संबंध येत नाही. कसं आहे आपलं आयुष्य बघा, काय आहो आपण, आपली खरी हालत काय, आपली खरी परिस्थिती काय आपली. वचन सांगतं की आम्ही केवळ माती आहोत. याच्या पलीकडे आपलं अस्तित्व काय आहे. माती कुंभाराची जागा घेईल का? माती कुंभाराचं श्रेय घेईल का? कुंभाराचं गौरव घेईल का? पण आज माती घेते कुंभाराचं श्रेय, कुंभाराचं गौरव. लक्ष द्या, आपण माती आहोत. वचन सांगतं आपलं जे आयुष्य आहे ना, ते गवतासारखं आहे.
गवतासारखे वनातील फुलांप्रमाणे आपण फुलतो. आपल्याकडं पैसा आला, 2-4 दिवस काय आपले चांगले आले की आपल्याला एकदम असं वाटतं की माझ्यासारखं कोणीच नाही. फुलतो आपण, गर्वाने फुलून जातो, अहंकाराने फुलून जातो आपण. पण वचन काय सांगतं माहिती का, असे पण दिवस येतात कधी कधी नाही येतात. चांगल्या दिवसात तर वाईट दिवस होतात. वचन सांगतं की वारा त्याहून जातो त्यावेळेस ते नाहीसे होते. वारा हे आजार, परेशानी, संकट, दुःख, त्रास याचं प्रतीक आहे. ज्यावेळेस तुम्ही वचन वाचत त्यावेळेस तुम्हाला समजून येईल की कशा प्रकारे सोसाट्याचा वारा आला आणि हे वचन सर्व मुलाच्या ठिकाणी जेवण पडलं आणि सर्वच मेले. वचन सांगते की समुद्रामध्ये वारा आणि वादळ आलं, त्या ठिकाणी जहाज जे आहे ते बुडू लागले. ते लक्ष द्या, वचन सांगतं वारा त्याहून गेला. कोणावर? जो गर्वाने भरलेला आहे, अहंकाराने भरलेला आहे. आता दिवस चांगले आहे म्हणून लोकांना कचरा सांगायचं, लोकांना गर्वाने बोलायचं. पण एक दिवस असा सामना करावा लागतो की सर्व काही नाश होत. मग कळतं, अरे माझ्या चांगल्या दिवसांमध्ये मी लोकांकडे लक्ष दिलं नाही. लाजाराची गोष्ट बघा, ओढाने भरलेला लाजार एका श्रीमंत व्यक्तीच्या घरासमोर टाकलेला जातो. तुम्हाला माहिती का, त्या श्रीमंत व्यक्तीने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, त्याच्याकडे लक्ष नाही दिलं. मेल्यानंतर जेव्हा तो आपण पाहतो की त्या शिक्षा भोगण्याच्या जागेमध्ये आहे, त्याने वरती बघितलं, त्याच्या गेटच्या समोर बसलेला जो फोडाने भरलेला लाजर आहे तो त्याला दिसला. आणि त्याने अब्रामाला विनंती केली, बाबा अब्रामा, लाजराचं एक करण्याचं टोक न पाण्यात बुडून एक ठेक माझ्या जीवावर टाक, कारण मला इथे यातना होते. त्याला उत्तर काय मिळालं का, मुला तो आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये सुख भरून पावलाय, तसं लाजार नव्हता. लाजराला सुख नाही भेटलं. आता त्या ठिकाणी सुखामध्ये आहे आणि तो तिथून विनंती करते की ठीक आहे, पण ह्या लाजराला माझ्या भावांकडे पाठव, अजून मला भाऊ आहे, त्यांनी ह्या यातनेच्या ठिकाणी येऊ नये. बघा, त्यांनी ह्या यातनेच्या ठिकाणी येऊ नये. त्याला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने भयंकर वाईट वाटलं. जर मी ह्या व्यक्तीला लक्ष दिलं असतं, जर मी अहंकाराने भरलो नसतो, जर माझ्यामध्ये गर्व नसता, मी ह्या व्यक्तीची काळजी घेतली असती, याला एक वेळेस जेवण दिलं असतं, याला कुत्रे चाटत जायचे फोड, त्या कुत्र्याने मी हाकललं असतं, मे बी एक टायमाचा दवाखाना केला असतं, बरं झालं असतं. यातच्या ठिकाणी मी आलोच नसतं. पण माझ्या ठाई असलेल्या गर्वाने, माझ्या ठाई असलेल्या अहंकाराने माझे आत्मिक डोळे बंद करून टाकले, मनाचे डोळे बंद करून टाकले. स्वतःचाच विचार केला मी जीवनामध्ये, दुसऱ्यांचा विचार मी केला नाही. जीवनामध्ये मी स्वतःचाच विचार केला, मी दुसऱ्यांचा विचार जो आहे तो मी केला. लक्ष द्या, वचन काय सांगते या ठिकाणी चर्च, अतिशय स्पष्टपणे वचन या ठिकाणी हे सांगतं की आपण नम्रतेने जे आहे ते राहायला पाहिजे. नम्रतेने आपण जे आहे ना एकमेकांसोबत चाललं पाहिजे. पुढचा मुद्दा क्रमांक 6 आहे का? थँक्यू जीसस. मुद्दा क्रमांक 6, येस, मुद्दा क्रमांक 6 लिहा. अहंकार पूर्ण भाषणाच्या जागी नम्रता आवश्यक आहे. अहंकार पूर्ण भाषणाच्या ऐवजी नम्रता आवश्यक आहे. बोलण्यात नेहमी नम्रता आवश्यक आहे, कारण देव नम्र लोकांना जे आहेत उंच करतो. गर्विष्ठ लोकांना, अहंकाराने भरलेल्या लोकांना देव उंच करत नाही, कारण त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने ज्या गोष्टी देव पाहू इच्छितो त्या त्यांना असतात, म्हणून देव त्यांना उंच करत नाही. पण जे लोक नम्र आहे त्यांना देव उंच करतो का? कारण त्यांच्या ठाई देवाला त्या गोष्टी पाहायला भेटतात ज्या देवाला आवडतात. बघा वचन काय सांगते, मत्ती 23 आणि 12 वचन पहा. जो कोणी स्वतःला उंच करेल तो नमवला जाईल, आणि जो कोणी स्वतःला नमवेल तो उंच केला जाईल. जो स्वतःला उंच करेल,
आज लोक स्वतःला उंच करण्याच्या अनुषंगातून आपण पाहतो की अनेकांबरोबर नातेसंबंध तोडून टाकतात, अनेकांना घायल करून टाकतात, अनेकांना धोके देतात, अनेकांना लुटतात, अनेकांना फसवतात, स्वतःला उंच करण्याकरता अनेकांची बदनामी करतात. उद्देश एकच असतो, कसं का होईना आपण उंच झालं पाहिजे, कसं का होईना. पण वचन काय सांगतो, जो स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल. आज आज अनेक लोक स्वतःला उंच करण्याच्या मागे लागले आणि ते होता देखील उंच. पण एक दिवस असा येतो की ते असे नमवले जातात की त्यांच्या जीवनामध्ये त्यांना परत उंच होण्याची संधी मिळत नाही. पण वचन काय सांगतो माहिती का, जो कोणी स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल आणि त्याला देव उंच करेल, पण कोणालाही त्याला नमवता येणार नाही. कारण देवाने त्याला केलं, देवाने त्याला उंच केलेलं आहे. येशूचं जीवन पहा, येशू हा स्वतः देव होता. येशू हा देवाचा एकुलता एक पुत्र होता. त्याला नम्र होण्याची काही गरज नव्हती, त्याला लीन होण्याची काही गरज नव्हती. पण एक परिपक्व मानव जीवन कसं जगलं पाहिजे यासाठी कित्ता होण्याकरता त्याने स्वतःला नम्र केलं, त्याने स्वतःला लीन केलं. आणि लक्ष द्या, वचन सांगतं अतिशय स्पष्टपणे की देवाने त्याला सर्वात उंच केलं. बघा दुसरं फिलिपी करसपत्र दुसरा अध्याय, फिलिपी करसपत्र दुसरा अध्याय काढू आपण आणि त्याचं 6 पासून 8 पर्यंत, 6 ते 8. देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले, येथपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले. व्हेरी गुड. बघा किती स्पष्टपणे ह्या ठिकाणी हे सांगण्यात आलेलं आहे की येशूने स्वतःला जे आहे लीन केलं. येशूने स्वतःला जे आहे ना लीन केलं, आणि इतकं लीन केलं की त्याच्यासारखं लीन ह्या भूतलावरती कोणीही झालं नाही. वचन सांगते की त्याने दासाचं स्वरूप जे आहे ते धारण केलं. वचन सांगते की त्याने स्वतःला लीन केलं. तो देवाच्या प्रतिरूपाचा होता, पण त्याने त्या ठिकाणी देवाच्या प्रतिरूपाचं होणं देखील नाकारलं. तुम्हाला ते का वचन 9 पहा, वचन 9 काय म्हणताय सुभाष, वचन 9 वाचा. यामुळे देवाने त्याला अति उच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. प्रेज लॉर्ड. देवाने त्याला अति उंच केलं आणि सर्व नावाहून जे श्रेष्ठ नाव आहे ते त्याला दिलं. लक्ष द्या, जर उंच व्हायचं आहे ना तर नम्र होणं गरजेचं आहे, रिक्त होणं गरजेचं आहे. अहंकार, गर्विष्ठ गोष्टी बोलणं सोडणं गरजेचं आहे. लीनतेने चालणं गरजेचं आहे. तर परमेश्वर देव उंच करत, तर परमेश्वर देव जो आहे ना तो आपल्याला श्रेष्ठ नाव देईल. म्हणून अहंकारपूर्ण भाषण जे आहे ते सोडणं गरजेचं आहे. जर आपण अहंकारपूर्ण भाषण जर सोडलं तर देव आपल्याला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून परत एकदा सर्वांना विनंती आहे की झोपण्या अगोदर लिस्ट तयार करा. तुमच्याकडे काय काय आहे बारकाईने विचार करा, त्याची लिस्ट तयार करा. आता लिस्टवर हात ठेवा आणि बोला की देवा धन्यवाद, या सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या. देवाला सांग, देवा ह्या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी मी माझ्या स्वतःच काहीच जे आहे
खर्च केलेला नाही. हे तुझा अनुग्रह, तुझी दया माझ्यावर झाली म्हणून मला चांगलं घर, चांगला पती, चांगली पत्नी, चांगले लेकर, चांगला जॉब, चांगलं आरोग्य, चांगली गाडी, चांगलं बँक बॅलन्स, जे काही असेल ते देवाला धन्यवाद द्यायला शिका. देवाला सांग, देवा जर मी माझ्या जीवनामध्ये गर्व केला असेल ह्या सर्व गोष्टींना घेऊन, तर मला क्षमा कर. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद करूया. आपण डोळे बंद करूया आणि आपण